दिग्दर्शनाच्या बाबतीत दशावतार ही एक सपशेल गणलेली फिल्म. एकंदरीत कथानक जे आहे ते बाबुली मेस्त्री, माधवचं प्रेम आणि माधव आपल्या जे राखणदार आहे गावातला त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली एक आस्था, श्रद्धा, जो त्याचा बाप करत आलाय इतके वर्ष, दिवा लावणं म्हणा किंवा त्याच्यावर श्रद्धा ठेवणं किंवा रामेश्वराचं नाव घेणं, देवाला अनुसरून देवाचं आचरण करून प्रत्येक पात्र साकारणं आणि त्याच्यामध्ये जिवंतपणा आणणं, ते पात्र सगळ्यांना आवडणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप लगोलग वाटतात आणि ती चांगली कंटिन्युटी या ठिकाणी दिग्दर्शकांनी आणि कथानकामध्ये तुम्हाला जाणवून येते. ही जी कॅरेक्टर्स आहेत, तांडेल म्हणा किंवा पोलीस, वनरक्षक, ही सगळी जी कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सच्या अवतीभोवती ही फिल्म फिरते. कॅरेक्टर्सला ऍज अ दशावतारातील जे निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत असं कन्सिडर केलंय आणि ज्यावेळी गरज लागली आहे, ज्यावेळी राखणदारावर सगळं ओढवलंय, ज्यावेळी गावातल्यांवर संकट ओढवलंय, त्यावेळी अवतार घेऊन ते पात्र कसं येतं आणि हे जे राखणदार म्हणा किंवा ह्या गोष्टी, आपल्या गावातला चालीरूढी, परंपरा, तिथली जीवनशैली यांना विस्कळीत करणारे जे कोणी बाहेरचे व्यक्ती आहेत त्यांना हा अवतार कसा बाहेरचा करतो, कसा नाहीसा करतो, एकंदरीत कथानक जे आहे ते या पूर्ण गोष्टींच्या भोवती फिरतं. बाबुली मेस्त्री स्वतः दशावतारामध्ये काम करणारा एक पात्र म्हणून या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचा मुलगा आहे माधव मेस्त्री. उदरनिर्वाहासाठी त्याचे बाबा म्हणजेच बाबुली मेस्त्री दशावताराचं काम करतायत. दशावतार, पण तो दशावतार देखील ते अक्षरशः गाजवतायत. त्यांची जी पात्र आहेत ती सर्व लोकांना आवडतात आणि लोक आवर्जून वाट बघतात की आता बाबुली कधी येणार आणि बाबुलीचं पात्र आता आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे अशा प्रकारची क्रेज, अशा प्रकारची एक ओढ लोकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सगळं असतानाच अगदी दुसऱ्या बाजूला काही अशी कॅरेक्टर्स आहेत जे नेगेटिव्ह मध्ये दाखवलेली आहेत. ही जी दोन कॅरेक्टर्स आणि हे जे दोन पार्ट मी तुम्हाला सांगितले, दशावतार एकंदरीत बाबुली मेस्त्री दशावतार साकारणारा एक व्यक्ती आणि हे निगेटिव्ह पार्ट मधले हे जे निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते गावचा राखणदार, त्याच्यावर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न, गावची परिस्थिती आणि विकासाच्या नावाखाली चाललेलं खाणकाम, जंगलांची झालेली कत्तल, या सगळ्या गोष्टीचा मेळ साधून बाबुली मेस्त्री जो आहे तो शेवटी हे जे जंगलांची, राखणदाराची पर्वा न करता त्यांना उद्ध्वस्त करायला जे निघालेले आहेत आणि त्यांना समज नाहीये, त्यांना समज द्यायला, अद्दल घडवायला आणि योग्य तो न्याय द्यायला दशावतार जे आहेत किंवा अवतार जे आहेत ते बाबुली मेस्त्रीच्या रूपाने येतात आणि त्यांना अद्दल घडवतात. एकंदरीत कथानक जे आहे हे पूर्णपणे अशा प्रकारे फिरतं आणि स्टोरी जी आहे एकंदरीत ती तुम्हाला पूर्णपणे शेवटपर्यंत खेळवून ठेवते. मान्य करतो की पहिला जो पार्ट आहे इंटरव्हल पर्यंतचा, तोपर्यंत त्यांनी बाबुली मेस्त्री आणि माधव त्याचा मुलगा ही स्टोरी बिल्ड होण्यासाठी त्यांनी टाइम घेतलेला आहे, वेळ घेतलेला आहे, पण तो वेळ त्या गोष्टीसाठी वर्थ आहे. कारण कोकण तुम्ही 1-2 फ्रेममध्ये पटकन दाखवणं आणि लगेच कॅरेक्टर एस्टॅब्लिश, त्यानंतर मधला सिक्वेन्स, मग ट्विस्ट, मग क्लायमॅक्स, मग त्याचं काय मोरल असेल ते, हे सगळं एकाच वेळी दाखवणं, शॉर्ट पिरियडमध्ये दाखवणं मला वाटत नाही की फेअर असेल. त्यामुळे कोकण आणि बाप आणि मुलगा या गोष्टी दाखवण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी टाइम घेतलेला आहे, जो लोकांना देखील कनेक्ट होतो आणि बऱ्यापैकी तो सिक्वेन्स बघताना तुम्ही प्रेक्षक जे आहेत ते खेळून राहतात की नेमकं काय आहे नातं, कशा पद्धतीत वाढलेले आहेत त्याचं आणि बापाचं नेमकं बॉन्डिंग कसं होतं, बापाचे कसे विचार आहेत जुन्या पद्धतीचे, मुलगा त्याबद्दल काय विचार करतो, त्याच्या नोकरीच्या संदर्भात म्हणा किंवा बाबांच्या काळजी संदर्भात काय त्याचे विचार आहेत, हे सगळं त्या सिक्वेन्समध्ये दाखवलेलं आहे. आणि मला वाटतं की जे कोणी म्हणतात या सिक्वेन्सला की खूपच लांबवलेला आहे किंवा त्यासाठी वेळ घेतलेला आहे, मला असं वाटतं की तो जो वेळ घेतलाय तो वर्थ आहे आणि तितका वेळ असणं आणि ते कोकण दाखवणं किंवा हा एकंदरीत काय बॉन्ड होता त्यांचा ते दाखवणं याच्यासाठी खूप महत्वाचा होता. बरेच जण असं म्हणतात की दशावतार दिग्दर्शनाच्या बाबतीत सबशेल गणलाय दिग्दर्शनाच्या बाबतीत. म्युझिक चांगलं आहे,
दिलीप प्रभावळकर म्हणजेच बाबुली मिस्त्री यांची ऍक्टिंग खूप छान आहे. या वयात देखील अंडर वॉटर जाऊन जे सीन दिलेले आहेत ते वाखाणण्याजोगं आहे. पण डायरेक्शन शार्प फसलंय आणि म्हणतायत की काही कट्स जे आहेत ते अननेसेसरी आहेत. मला असं वाटतं की हे जे कट्स जे आहेत ना त्या कट्सना तुम्ही एखादा दिग्दर्शक, एखादा निर्माता खूप जीव ओतून, खूप मेहनत करून त्या गोष्टी तो करत असतो. आणि जर काही अशा गोष्टी आहेत ज्या कोकणामध्ये म्हणा किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये नव्याने येत आहेत आणि डिरेक्टर त्या गोष्टी नवीन गोष्टी आणू पाहतोय, एका वेगळ्या पद्धतीने एक वेगळा विषय मांडू पाहतोय, गावातल्या सारख्या ठिकाणी जाऊन शूट करणं, त्या घनदाट अरण्यामध्ये जाऊन शूट करणं, त्या ठिकाणाचा वापर करून अशा प्रकारचे सीन काढणं हे खूप खरंच डिफिकल्ट आहे. जितका आपण विचार करतोय तितकंच हे सोपं नाही. दुसरी गोष्ट, कोकणात ज्यावेळी तुम्ही शूटला जाता त्यावेळी बऱ्याचशा गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. खरंच त्या राखणदाराच्या तो जो आपण भाग म्हणतो किंवा तेवढा जो एरिया आहे तो त्या राखणदाराच्या अंडर असतो. तेवढा जो एरिया आहे त्या जागेची रखवाली करणं म्हणा किंवा त्याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी तो राखणदार घेत असतो. आणि याची प्रचिती कायम कोकणामध्ये येत असते. याला कोणताही दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू देण्याचा प्रयत्न करू नये किंवा दुसऱ्या अँगलने पाहू नये की राखणदार म्हणजे कोणतरी भूत असतं रात्रीचं किंवा एक पर्टिक्युलर जनावरच असतं जे असं काहीतरी करतं वगैरे. राखणदार म्हणजे एक देवाचं रूप आहे. देवासाठी राखून ठेवलेली जशी अरण्य असतात आणि त्या अरण्यांचं रक्षण, त्या जंगलांचं रक्षण करणारा एक वाली, एक रक्षक त्या ठिकाणी असतो, तसाच हा राखणदार, त्या राखणदाराला हा जो कोकणी माणूस आहे तो त्याची पूजा अर्चा करतो, त्याला जाऊन दिवाबत्ती करतो आणि त्याला आवाहन करतो, त्याला नमन करतो, त्याला विनंती करतो की हे जे सगळं जंगल आहे म्हणा किंवा ही जी सगळी जागा आहे त्या जागेचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची इजा किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये आणि आमचं तू या अनुचित गोष्टींपासून रक्षण कर, अशा प्रकारचं नमन जे आहे ते स्वतः कोकणी माणूस त्या ठिकाणी करत असतो. कोणत्याही प्रकारचं अंधश्रद्धा किंवा कोणत्याही प्रकारची अफवा ऐकून आपल्याच पद्धतीने त्या गोष्टीला ट्विस्ट अँड टर्न करून या गोष्टी पसरवू नये. एक त्या मूव्हीमध्ये एक डायलॉग आहे की राखणदार म्हणजे कोणी राखणदार नसतो तर फक्त जनावर असतात जंगलामध्ये. तर हे वाक्य जे आहे ना ते खरंच विचार करण्याजोगं आहे. कारण जंगलामध्ये फक्त प्राणी नसून त्याच्या व्यतिरिक्त पण एक शक्ती आहे जी त्या झाडांना पोचते, त्या जागेला पोचते, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा ते जे जंगल आहे ते पिढ्यानपिढ्या असंच या प्राण्यांसाठी, या पुढच्या पिढीसाठी जपून राहावं आणि ते जतन करावं यासाठी एक शक्ती आहे, नक्कीच आहे, जी ह्या अरण्यांना, ह्या जंगलांना वाचवते. आणि मला असं वाटतंय की त्याबद्दल आपण आदर केला पाहिजे. कोकणी माणूस याबद्दल आदर करतोच, पण त्याच्याही व्यतिरिक्त कोकणाच्या बाहेरील जे व्यक्ती ही फिल्म पाहतात किंवा अशा पद्धतींच्या गोष्टी त्यांच्या कानावर येतात तर त्यांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये किंवा आपल्याला जर त्याच्यातली काही माहीत नाहीये तर उगाच काहीतरी त्याबद्दल गोष्टी पसरवू नयेत. आम्ही कोकणातली माणसं आहोत, या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि त्या राखणदाराला मानतो, त्या जागेवरच्या त्या देवाला आम्ही मानतो, तो त्या ठिकाणची रक्षा करतो. अशा पद्धतीची देवस्थानं कोकणामध्ये आहेत. तुम्ही कोकणात आलात तर तज्ज्ञांच्या मार्फत, जे गाईड्स आहेत त्यांच्या मार्फत किंवा जे कोणी तुमच्या ओळखीतले व्यक्ती असतील जे देवावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला कोकणातली या गोष्टी दाखवू शकतील व्यवस्थितपणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या कोकणामध्ये कोणताही गाजावाजा न करता, पर्यावरणाच्या कोणत्याही गोष्टीला हानी न पोहोचवता कोकण जाणून घ्या. काय असतं तर कोकणी माणसाला जाणून घ्या, त्याची श्रद्धा जाणून घ्या आणि मगच या गोष्टींवर बोला. येऊया पुन्हा आपण फिल्मच्या कट्सकडे. तर फिल्ममध्ये काही कट्स आहेत जे अब्रप्ट वाटू शकतात, पण नक्कीच या अब्रप्ट कट्सना
मी असं म्हणेन की दिग्दर्शक ह्या गोष्टी अजून सुधारू शकतो, पण लगेच त्या गोष्टी दिसल्या म्हणून लगेच त्या कट्सवरून पूर्ण मूव्हीला ब्लेम करणं हे मला बरोबर वाटत नाही. आणि त्याच्यामुळे कमी रेटिंग्स देणं वगैरे वगैरे या गोष्टी तर मला अजिबात पटत नाहीत. दुसरी गोष्ट सांगायची तर बाबुली मिस्त्रींचे अवतार, काही जण असं म्हणतायत की हे जे अवतार आहेत ते पूर्ण का नाही दाखवले, एवढेच का दाखवले होते. तर जसं मी पहिलं म्हणालो तसं की एस्टॅब्लिशसाठी बऱ्यापैकी वेळ घेतलेला आहे आणि पूर्ण दशावतार दाखवण्यासाठी तितकासा वेळ त्या वेळेत ते फिट करणं, त्या गोष्टींना समजून घेणं आणि ते फिट करणं, मला वाटतं की ते खूप कंजेस्टेड होईल. मग कमी वेळात सगळेच अवतार दाखवलेत असं होऊ शकतं. इम्पॅक्टफुल वेने आपण दाखवू शकतो, पण यामध्ये मला वाटते की दिग्दर्शकाने आणि पूर्ण कथानकामध्ये एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्सला बऱ्यापैकी वेळ देऊन काही नेमकेच जे पैलू आहेत त्या बाबतीत फक्त अवतार दाखवला आहे आणि त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याला थेट कनेक्ट केलेलं आहे. बाहेरून जी लोक येतात, खाणकाम करतात, इकडचं खनिज, इकडची संपत्ती, इकडची नैसर्गिक संपत्ती उकडून घेऊन जातात आणि स्वतःची मजा करतात आणि कोकणाचा मात्र विकास नाही तर ते भकास होत जात आहे आणि त्याच्या हाती काहीच लागत नाही. विकासाच्या नावाखाली नुसतं येतात, आश्वासनं देतात आणि जंगल वृक्षतोड करून मायनिंग वगैरे ह्या सगळ्या पद्धतीने लुटतात आणि बाहेर जाऊन गडगंज पैसा कमावतात, पण त्याचं कोकणी माणसाला काहीच मिळत नाही. उलटा कोकणाचा मातीचा, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत चाललाय. बाहेरून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, रिफायनरी म्हणा किंवा खाणकाम, ह्या आपल्या पर्यावरणासाठी किती चांगल्या आहेत, वाईट आहेत याचा विचार होणं गरजेचं आहे. याच्यामार्फत रोजगार किती निर्माण होतोय, त्याच बाजूला आपल्या कोकणचा ऱ्हास होतोय का, त्याच्यामुळे पुढची पिढी त्यावर परिणाम होणार आहे का. आणि स्थानिक ज्या गोष्टी आहेत जसं राखणदार म्हणा किंवा ती एक विशिष्ट जागा म्हणा, देवाची जागा म्हणा, तर त्या गोष्टींना किंवा असे जे मेन पॉइंट्स आहेत त्याच्यावर तर एक अंकुश उठवला जात नाहीये ना. या गोष्टींवर विचार होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आणि स्थानिकांनी मिळून या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मूव्हीकडे पुन्हा येतो. मूव्ही खूप छान आहे. मूव्ही तुम्हाला खिळवून ठेवते शेवटपर्यंत. कोकणातील जे व्यक्ती आहेत त्यांनी मुद्दाम जाऊन थिएटरमध्ये जाऊन ही मूव्ही पाहावी. मूव्हीमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्याचं कास्टिंग जे आहे ते खूप छान केलेलं आहे. माझं फक्त एक पॉइंट या ठिकाणी असेल की कोणत्याही प्रकारची या पुढे जर मालवणी मूव्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्ही जी कॅरेक्टर्स घेताय ती फक्त त्यांच्याकडून थोडी चांगली मालवणी अजून ट्रेन करून घ्या. तुका असा, माका नसा वगैरे अशा पद्धतीतले ज्यावेळी शब्द येतात त्यावेळी ते मालवणी माणसाला, कोकणी माणसाला थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटतं की अरे हा शब्द असा नाही, असा असला पाहिजे होता. हे ऍक्टर्स आहेत, यांनी ते शिकलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं थोडंसं वाटू शकतं. तितक्या पद्धतीत चुका नाहीयेत. शब्द किंवा भाषेच्या बाबतीत बऱ्यापैकी सगळ्यांनी आपला रोल प्ले केलेला आहे. बाबुली मिस्त्री यांनी खूप छान आपला जो रोल आहे म्हणजे दिलीप प्रभावळकरजी यांनी खूप छान रोल त्यांनी साकार केलेले आहेत. या वयात त्याच ताकदीने ते जे कॅरेक्टर आहे ते निभावणं खरंच कठीण आहे, पण त्यांनी ते लीलया केलंय. त्यांच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स असतीलच समोर, पण त्यांनी त्यांच्या त्या अभिनयावरून वाटून येत नाहीये की या व्यक्तीने कसं काय केलं असेल. याचं खरंच आपल्याला आश्चर्य वाटतं आणि ते स्वतः खूप गोड आहेत. आणि बाबुली मिस्त्री हे जे कॅरेक्टर आहे ते त्याच्या मुलाच्या बाबतीत थोडंसं असं खोडकर पण आहे, कला रसिक आहेत आणि स्वतः दशावतार कलाकार आहेत. तर या सगळ्या गोष्टी खूप जुळून आल्यात. प्रियदर्शनी इंदलकरचं काम पण या ठिकाणी खूप छान त्यांनी साकार केलेलं आहे. एक पॉइंट आहे ज्यावेळी राखणदारकडे बाबुली मिस्त्रीला आणतात आणि ते सगळेजण जे निगेटिव्ह कॅरेक्टर्स मी बोलतोय ते कॅरेक्टर त्या बाबुली मिस्त्रीला मारतात आणि त्यानंतर खरा मूव्ही सुरू होतो. त्यानंतर बाबुली मिस्त्री आपल्या मुलाचा जो
मृत्यू झालेला आहे, त्याचा बदला घेण्यासाठी कसा पेटून उठतो आणि अवतारांच्या मार्फत जे त्यांची कला त्याने आजपर्यंत जोपासली आहे, जी कॅरेक्टर्स तो याच्यापूर्वी करत आलाय आणि ज्या माध्यमातून तो इथपर्यंत पोचलाय, कलाकार आणि दशावतार या माध्यमातून त्याचं जीवन पूर्णपणे जे आहे ते त्याने घडवलेलं आहे आणि त्याच माध्यमांचा वापर करून, त्याच अवतारांचा वापर करून तो आपल्या मुलाचा बदला कसा काय घेतो, जे आपल्या कोकणला बदनाम करायला आणि कोकण लुटायला आलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर वरचढ जाऊन कसा शक्कल लढवून आपले ताकद, आपले अवतार, आपली जिद्द आणि देवाची साथ, देवावरची श्रद्धा या सगळ्या गोष्टींना घेऊन त्याचा लढा जो आहे तो स्वतः तो जिंकतो, देवाच्या मदतीने तो हा सगळा बदला आपला पूर्ण करतो. या सगळ्यामध्ये महेश मांजरेकरांची जी एंट्री आहे तो एक गोवन पोलीस ऑफिसर अशा पद्धतीतलं ते कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर नेमकं या मूव्हीमध्ये काय रोल प्ले करत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तो नेमका सिक्वेन्स काय आहे, त्यांचं या रोलमध्ये एक्झॅक्ट काम काय आहे. मला वाटतं महेश मांजरेकरांचा तो प्रेझेन्स बघण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा मूव्ही बघितला पाहिजे. खूप छान मूव्ही आहे, बऱ्यापैकी चांगले रेटिंग्स येत आहेत याला, तुम्ही पण त्याला खूप छान रेटिंग्स द्या. हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही. सदर जो मूव्ही आहे या मूव्हीकडे एक कलाकृती म्हणून पाहावं. याच्या मागे कलाकारांची खूप मेहनत असते. पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांची देखील खूप मेहनत आहे, कारण शूट करताना, कोकणामध्ये शूट करताना एवढ्या घनदाट जंगलामध्ये ते सेट शोधून किंवा सेट क्रिएट करून किंवा अशा प्रकारची घरं, एकंदरीत ते आर्ट डिरेक्शन, शूटिंग लोकेशन्स, तशा प्रकारची पद्धतीची ती आखणी तयार करणं, ते सीन क्रिएट करणं, व्हीएफएक्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी खूप छानपणे जुळून आलेल्या आहेत आणि एक असा पॉवर पॅक मूव्ही तुम्हाला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये व्हीएफएक्स आहे, चांगलं डिरेक्शन आहे, कास्टिंग खूप छान आहे, संवाद देखील खूप छान आहेत, मध्ये गाणी आहेत ती तर अफलातून आहेत. गुरु ठाकूर यांचं जे त्यांच्या कामाला दाद दिली पाहिजे आणि त्यांचे शब्द, अजय गोगावले यांचा आवाज, रंगपूजा हे जे गाणं आहे ते विशेष आपल्याला भावून जातं अजय गोगावले यांच्या आवाजातलं. तर असा पूर्ण पॉवर पॅक असा हा मूव्ही आहे आणि तुम्ही नक्की 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 थिएटरमध्ये जाऊन हा बघा. सदर मूव्ही हा फॅमिली सोबत जाऊन, सगळ्यांसोबत जाऊन बघण्यासारखा आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. कारण तुम्ही स्वतः जर कोकणातले असाल आणि तुम्ही जर या मूवीला सपोर्ट करत असाल तर नक्कीच हे जगासमोर आलं पाहिजे की कोकणी माणसाची एकजुटता काय आहे हे लोकांना दिसून येऊ दे. मूवी थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा आणि कसा वाटला ते आम्हाला कळवा. धन्यवाद.